श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्यापासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे. या मार्गशीर्षच्या महिन्यामध्ये जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. या महिन्यात रोज गीता पाठ करा, श्रीकृष्णाची यथाशक्ती पूजा करा, कानाला तुळशीची पाने अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकारा. मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्रनाम, भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठण करावे. या महिन्यात भगवान श्रीकृष्ण, श्रीहरी आणि महालक्ष्मीची पूजा करावी. या महिन्यात सर्व गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवरती येत असते आणि ज्या घरात तिची विधिवत पूजा केली जाते तेथे माता लक्ष्मी अखंड वास. धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मीमुळे मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या काळात उपवास आणि नामस्मरण केल्याने अधिक चांगले फळ हे आपल्याला मिळत असते. मार्गशीर्ष महिन्यात थंडीचा जोर वाढतो. तसेच लग्नसराई, खंडोबाचे नवरात्र, देवदिवाळी, महालक्ष्मीचे व्रत, गीता जयंतीचा उत्सव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री दत्तगुरूंचा जन्म सोहळा देखील याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये असतो. त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा. या महिन्यात नर्मदा, शिप्रा, यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे पुण्यकारक मानले जाते. या काळात गायी, कावळे, कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणे हे देखील अत्यंत फलदायी असते. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण दानधर्म केला तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असते. चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेलं भ्रमण लक्षात घेऊन मराठी महिने ठरवले जातात. चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण 27 नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सानिध्यात येतं तेव्हा जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात. या महिन्यात केले जाणारे शुभ कार्य अत्यंत फलदायी असते. या काळात मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारला विशेष महत्त्व आहे. तर वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचं व्रत करून कुटुंबात समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे यासाठी देखील प्रार्थना केली जाते. ज्या घरामध्ये धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्या घरात कधीही ऐश्वर्य आणि वैभवाची कमतरता भासत नाही आणि ते घर ऐश्वर्याने भरलेलं असतं. पण कधी कधी असं होतं की कष्ट करून पूजा अर्चना करूनही घरात नेहमी पैशांची कमतरता भासते. असं वास्तुदोष किंवा ग्रहदोषामुळे देखील होऊ शकतं. तसेच घरामध्ये पितृदोष असेल तरी पण या अडचणींचा आपल्याला सामना हा करावा लागू शकतो. तर आता आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही उपाय करायचे आहे की जेणेकरून आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल व आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख, दारिद्र्य, गरिबी चालू आहे ती देखील दूर होईल. मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होईल. तर कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. वास्तुशास्त्रात अनेक फुलांचे उपाय, सेवा सांगितलेले आहेत. वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल म्हणजेच अपराजिता हे सुख, समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते. गोकर्ण फुलांचा उपयोग महादेव, विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गादेवीच्या पूजेत देखील केला जातो. गोकर्ण फुलाचे अनेक फायदे आहेत. घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते. गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी देखील नांदते. गोकर्ण फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते. गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे. यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते. गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते. तसेच भगवान विष्णूंची देखील कृपा मिळते. माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते ज्यामुळे जीवन आनंदी राहते. कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे. गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते. यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते. त्यामुळे सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडतात. आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला गोकर्णीचं झाड घरी लावणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही ते घरी देखील लावू शकता किंवा आपल्याला गोकर्ण फुलाचा उपाय करायचा आहे. तर आता गोकर्ण 2 रंगाची असते. एक जांभळ्या रंगाची म्हणजेच निळसर रंगाची तर दुसरी असते ती म्हणजे सफेद रंगाची. तर आपल्याला निळ्या रंगाचं गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे. आता हा उपाय कधी करायचा आहे तर मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता. अगदी गुरुवारी तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरी पण तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल. आता या उपायासाठी प्रथम आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता. एक प्लेट घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे. आता त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायचे आहे. त्यानंतर मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे. आता मातीची पंती घेणार असाल किंवा निरंजन घेणार असाल तर ते तुटलेलं असेल किंवा काळवंडलेलं असेल तर असं घ्यायचं नाही. आपल्याला स्वच्छ दिवाच घ्यायचा आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा देखील बनवू शकता. आता या दिव्यामध्ये देखील आपल्याला काही
काही वस्तू टाकायच्या आहे. तर आपल्याला एक लवंग घ्यायचं आहे. लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं, त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं एक लवंग आपल्याला घ्यायचं आहे. तसेच एक हिरवी वेलची देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. तसेच त्या दिव्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची आहे आणि शुद्ध तूप टाकायचं आहे. आता हा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे. या दिव्याला हळदी कुंकू लावावं. तसेच या दिव्याला देखील आपण फूल व्हायचं आहे. असा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी लावला जातो. यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते. आता दर गुरुवारी आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. तसेच दाराबाहेर रांगोळी देखील काढायची आहे. रांगोळी काढताना त्यामध्ये माता लक्ष्मीची पावलं देखील काढावी. एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो. तसेच दर गुरुवारी आपण आपल्या मुख्य दरवाजावरती शुभ लाभ लिहायला विसरायचं नाही. आपण जर कुंकवाने शुभ लाभ लिहिलं तर आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कार्य ही होत असतात. अगदी तुमच्या घरावरती दरवाजावरती जरी शुभ लाभचं स्टिकर असेल तरी पण आपण कुंकवाने शुभ लाभ लिहिणं हे खूप शुभ मानलं जातं. आता यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. देवघरामध्ये दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करताना देखील आपण शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. तुळशीभोवती देखील आपण रांगोळी काढायची आहे. आता यानंतर आपण उपाय करण्यासाठी आसन घेऊन बसायचं आहे. आसन हे काळ्या रंगाचं नसावं. आपण निळ्या रंगाचं गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे. आता गोकर्णीचं फूल आपण प्रथम माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे. त्या गोकर्णीच्या फुलाला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. तसेच थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आहे आणि आपल्याला कनकधारा स्तोत्राचे पठण करायचे आहे. आपण 11 वेळा कनकधारा स्तोत्र पठण करावे. आता हे स्तोत्र अगदी पठण करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. श्रवण केलं तरी पण चालेल, पण आपल्याला कनकधारा स्तोत्राचे पठण हे करायचं आहे. त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना माता लक्ष्मीला सांगायची आहे. मग घरामध्ये पैसा येतो, पण तो पैसा स्थिर राहत नाही. कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसा मोबदला मिळत नाही, पाहिजे तसा पैसा मिळत नाही, हे माता लक्ष्मीला सांगायचं आहे. आता यानंतर आपली सेवा झाल्यानंतर हे फूल माता लक्ष्मीजवळ थोड्या वेळ ठेवायचं आहे. अगदी 15 मिनिटासाठी ठेवू शकता. नंतर ते फूल तिथून उचलायचं आहे आणि आपण आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचं आहे. आता अशाच प्रकारचं आपण दुसरं गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे. आता हे फूल घेतल्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. तांदळावरती आपण हे फूल ठेवायचं आहे. तसेच भीमसेनी कापराच्या 2 वड्या देखील ठेवायच्या आहे. आपण गोकर्णीचं फूल हे घरामध्ये जाळायचं आहे, कारण की गोकर्णीच्या फुलाचा सुगंध हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यानंतर आपण ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे, किंवा तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही हा मंत्र जप करू शकता. त्यानंतर हे फूल आपण माता लक्ष्मी समोर जाळायचं आहे. जोपर्यंत धूर चालू आहे तोपर्यंत आपण ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आता हे जे काही फूल आहे त्याची काही राख होईल तर ती आपल्याला माता लक्ष्मी समोर तशीच राहून द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही ही जी काही राख आहे ती राख निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकली तरी पण चालेल. तसेच आपण पहिला उपाय केला होता तर ते पहिलं फूल तुम्ही पॉकेटमध्ये ठेवू शकता किंवा तिजोरीमध्ये ठेवलं तरी पण चालेल. यामुळे आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता ही भासत नाही. तसेच या गोकर्णीच्या फुलाचे आणखीन देखील उपाय आहे. पैशांच्या समस्या, आर्थिक चणचण नेहमीच जाणवत असेल आणि हातात पैसा राहत नसेल तर सोमवारी 5 अपराजिताची फुले एकत्र वाहत्या नदीत सोडावीत. यामुळे पैशांशी संबंधित समस्या लवकरच दूर होतात आणि तुम्हाला आर्थिक संकटातून देखील मुक्ती मिळते. नोकरी किंवा व्यवसायामध्ये अडचणी येत असतील तर गोकर्णीच्या रोपाचं एक मूळ आपल्याला घ्यायचं आहे. एका निळ्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि त्याचा एक छोटा गठ्ठा बनवायचा आहे आणि आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा दुकानाच्या बाहेर आपल्याला लटकवायचं आहे. यामुळे आपल्या व्यवसायासंबंधित असणाऱ्या सर्व समस्या या दूर होत असतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.